नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारतीय राज्यघटना ह्या विषयामध्ये संसदीय शासन व्यवस्था डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं संसद आणि त्याहीमध्ये संसदेचा जो एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे राष्ट्रपती, ते राष्ट्रपती आपण डिस्कस करत होतो आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. राष्ट्रपतीमध्ये आपण 5-6 मुद्दे डिस्कस करत होतो. त्यापैकी काही मुद्दे हे ऑलरेडी डिस्कस करून झालेले आहेत. तुम्ही जर ते लेक्चर पाहिले नसतील तर मागचे सर्व लेक्चर बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली त्या लेक्चरच्या लिंक्स मिळून जातील. राष्ट्रपती संदर्भात एक शेवटचा मुद्दा आपण डिस्कस करत होतो, तो म्हणजेच राष्ट्रपतींना प्राप्त झालेले अधिकार. घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपतींना कोणते अधिकार प्राप्त होतात, तर त्या अधिकारामध्ये आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये की 7 अधिकार प्राप्त होतात राष्ट्रपतींना. ते म्हणजे कोणकोणते, तर जसं की कार्यकारी अधिकार आहेत, कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, न्यायविषयक अधिकार, परराष्ट्र संबंध विषयक अधिकार, सैन्य विषयक अधिकार आणि आणीबाणी विषयक अधिकार, असे काही 7 अधिकार प्राप्त होतात. त्यापैकी कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार हे 2 मोस्ट इम्पॉर्टंट अधिकार आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेतच. जर तुम्ही ते अधिकार पाहिले नसतील तर ते लेक्चर पहिल्यांदा पाहून घ्या, त्यानंतरच आजचं लेक्चर पहा. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये राहिलेले जे 5 अधिकार आहेत ते 5 अधिकार आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे ते जे काही 5ही अधिकार आहेत ते अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघून घ्या आणि स्वतःच्या नोट्स तयार करा. तर बघूयात आपण राष्ट्रपतींचे जे राहिलेले अधिकार आहेत 5 अधिकार, ते अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भातील असे व्हिडिओ मिळविण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. राष्ट्रपतींना प्राप्त होणाऱ्या 7 अधिकारांपैकी कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार ऑलरेडी आपण डिस्कस केलेले 2. जो तिसरा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो तो म्हणजेच आर्थिक अधिकार. आता आर्थिक अधिकारामध्ये काय सांगितलेलं आहे, अगदी मोजक्याच बाबी आहेत आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आर्थिक अधिकारामध्ये असं म्हटलं की राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीशिवाय लोकसभेमध्ये अर्थविधेयक सादर करता येत नाही. अर्थविधेयक म्हणजेच धनविधेयक. ते आपण कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पाहिलं होतं की भारतीय संविधानामध्ये कलम 110 नुसार किंवा लोकसभेचे जे सभापती असतात ते सभापती ज्या विधेयकाला धनविधेयक म्हणतील, अर्थविधेयक म्हणतील, अशा प्रकारचं कोणतंही अर्थविधेयक किंवा वित्त विधेयक 1, कारण की वित्त विधेयक हे 2 प्रकारचे असतात. वित्त विधेयक 1 कलम 117 उपकलम 1 नुसार आणि वित्तीय विधेयक 2 कलम 117 उपकलम 3 नुसार असे 2 वित्तीय विधेयक आहेत. त्यापैकी वित्तीय विधेयक 1 आणि कलम 110 नुसार अर्थविधेयक किंवा त्याला आपण धनविधेयके म्हणू शकतो, ही 2 विधेयके अशी आहेत की जे आपल्या व्यवस्थेशी संबंधित असतात. हे दोनही प्रकारची विधेयके लोकसभेमध्ये मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस घ्यावी लागते. तो अधिकार इथे राष्ट्रपतींचा आहे. म्हणजे राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीशिवाय अशा प्रकारचं विधेयक संसदेमध्ये सादर करता येत नाही. हा झाला पहिला अधिकार आर्थिक अधिकारामध्ये. त्यानंतर सेकंड अधिकार असा एक प्राप्त होतो राष्ट्रपतींना की वार्षिक वित्तीय पत्रक जाहीर करण्यासंदर्भात आदेश देणे. आता वार्षिक वित्तीय पत्रक म्हणजे काय, थोडक्यात आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो अर्थसंकल्प. ठीक आहे, अर्थसंकल्प. जो देशाचा वार्षिक अर्थसंकल्प असतो, आपण पाहिलेला आहे की देशाची जी काही सत्ता आहे ती सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या अधीन आहे. त्यांच्या नावाने ही सत्ता चालत असते. मग संपूर्ण प्रशासन राष्ट्रपतींच्या नावाने चालत असताना देशामध्ये वर्षभरात जितकाही खर्च येत असतो त्या खर्चाचं अंदाजपत्रक संसदेने संमत करावं, तशा प्रकारचा राष्ट्रपती आदेश देऊ शकतात. म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळाला राष्ट्रपती आदेश देतात आणि पुढील वर्षासाठी जो काही वर्षभर सरकारला खर्च येईल त्या खर्चाचा अंदाजपत्रक संसदेमध्ये पारित करण्याचा आदेश राष्ट्रपती मंत्रिमंडळाला देऊ शकतात. त्यालाच म्हणू आपण की वार्षिक वित्तीय पत्रक किंवा अर्थसंकल्प सादर करण्याचा आणि ते संमत करण्याचा आदेश राष्ट्रपती देत असतात. त्यालाच म्हणतो आपण वित्तीय अधिकार. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा याच्यामध्ये हे आहे की अकस्मात निधी. ठीक आहे, अकस्मात निधीमध्ये जो काही पैसा असतो सरकारचा, ठीक आहे, त्या अकस्मात निधीचा असा एक उद्देश असतो की देशामध्ये जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की ज्या परिस्थितीमध्ये पैसा खर्च करणं हे आवश्यक असते. कारण की जनरली काय होत असते की गव्हर्नमेंटला कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही स्वरूपाचा जर पैसा खर्च करायचा असेल तर तशा प्रकारचं विधेयक संसदेमध्ये पारित करावं लागते.
परंतु एखादी सिच्युएशन अशी येते की विधेयक पारित करणं किंवा कायदा करणं हे शक्य होत नाही. मग अशा वेळेस तो जो इमर्जन्सी खर्च करावा लागतो, तर असा इमर्जन्सी खर्च करण्यासाठी आपल्याकडे एक अकस्मात निधी असतो. मग त्या निधीतून जेव्हा अकस्मात पैसा खर्च करायचा असतो, तर असा पैसा खर्च करत असताना राष्ट्रपतींची संमती घ्यावी लागते किंवा राष्ट्रपतींच्या संमतीने अकस्मात निधी खर्च करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा आर्थिक अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो तो म्हणजे वित्त आयोग. वित्त आयोग स्थापन करणे, कलम 280. ठीक आहे, कलम 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी, प्रत्येक 5 वर्षाला वित्त आयोग स्थापन करू शकतात. त्या वित्त आयोगाचे सदस्य, अध्यक्ष त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करू शकतात. आता हे वित्त आयोग म्हणजे काय? तर वित्त आयोग म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की देशामध्ये गव्हर्नमेंटचं जे काही उत्पन्न असते केंद्र सरकारचं, म्हणजे टॅक्सेशनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे जे काही फीज असतात, दंड असतात किंवा कोणत्या किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं की BSNL आहे, अशा काही कंपन्या की ज्या माध्यमातून गव्हर्नमेंटला इन्कम मिळत असते. मग जे काही ओव्हरऑल वर्षभराचं गव्हर्नमेंटचं इन्कम आहे, टॅक्सच्या माध्यमातून मिळणारं इन्कम आहे, ते जे इन्कम आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, त्याची विभागणी कशी करायची, म्हणजे घटक राज्यांना किती पैसा द्यायचा आणि केंद्र सरकारकडे किती पैसा ठेवायचा. त्यानंतर घटक राज्यांना जितका पैसा दिला त्यापैकी कोणत्या घटक राज्याला किती द्यायचा, याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, तर ते डिस्ट्रीब्युशन कसं असावं हे ठरवण्यासाठी राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन करतात. मग त्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी येतात, त्या शिफारशींच्या माध्यमातून ते जे काही पैशाचं वितरण आहे ते वितरण केलं जाते. अशा प्रकारचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो. त्याला म्हणून आपण वित्त आयोग स्थापन करणे. तर मित्रांनो, हे झाले राष्ट्रपतींचे आर्थिक अधिकार. त्यानंतर पुढचा एक अधिकार प्राप्त होतो राष्ट्रपतींना, चौथा, तो म्हणजे न्यायिक अधिकार. आता न्यायिक अधिकारामध्ये काय होत असते तर जनरली अगदी याच्यामध्ये पण खूपच कमी मुद्दे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या. यामध्ये पहिला मुद्दा आहे की राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्लस इतर न्यायाधीश यांची ते नियुक्ती करत असतात. नियुक्ती, ओके. जे राष्ट्रपतींच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. आता इथे जर आपण पाहिलं, मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्यांना पद व गोपनीयतेची शपथ सुद्धा राष्ट्रपतीच देत असतात. परंतु हायकोर्टच्या बाबतीत जर पाहिलं आपण, तर हायकोर्टच्या बाबतीत हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, परंतु त्यांना पद व गोपनीयतेची शपथ हे त्या घटक राज्याचे राज्यपाल देत असतात. अशा प्रकारे न्यायिक अधिकार म्हणजे आपल्या न्यायिक अधिकार म्हणजे न्यायालयासंदर्भातले अधिकार. तर इथे अशा प्रकारचा नियुक्ती संदर्भात अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट एक अधिकार आहे की राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला सल्ला मागू शकतात. एक्झॅक्टली, सल्ला म्हणजे जसं की राष्ट्रपतींना एखाद्या वेळेस काही कायदेविषयक अडचण निर्माण झाली किंवा घटनात्मक बाबींसंदर्भात एखादी अडचण निर्माण झाली, त्या घटनेचा अर्थ लावणं कठीण होत असेल किंवा एखादा असा कायदा की जो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी एखादा कायदा केलेला असेल आणि तो कायदा अजूनही जर लागू असेल, तर त्या कायद्यामध्ये जर काही तरतुदी असतील, तर त्या तरतुदींसंदर्भात जर राष्ट्रपतींना एखादा सल्ला विचारायचा असेल, त्याचा अर्थ लावायचा असेल, तर अशा वेळेस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला तशा प्रकारचा सल्ला मागू शकतात, त्या तरतुदींचा अर्थ विचारू शकतात. आता या कंडिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो सल्ला दिलेला असतो, तो सल्ला मात्र राष्ट्रपतींवर कोणत्याही स्वरूपाने बंधनकारक नसतो. परंतु राष्ट्रपती सल्ला मागू शकतात, हा त्यांचा न्यायिक अधिकार आहे. त्यानंतरचा एक न्यायिक अधिकार आहे आपल्याला राष्ट्रपतींना, तो म्हणजे क्षमादान. ठीक आहे, क्षमादान. भारतीय संविधानामध्ये कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादान करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. आता क्षमादान म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा शिक्षा दिली जाते, त्या शिक्षेची अंमलबजावणी होत असताना त्या शिक्षेत काही प्रमाणात सूट देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त होतो. आता ही जी तरतूद आहे, ही तरतूद क्षमादान करण्याची, ही तरतूद म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या वर आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा राष्ट्रपती हे एक अपिलाचं न्यायालय आहे असा अर्थ होत नाही. जनरली अपिलाचं न्यायालय आपल्या देशामध्ये आपण अपिलाचं अंतिम न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला मानतो.
ठीक आहे. कारण की एखाद्या जिल्हा न्यायालयाने जो दिलेला निर्णय असतो त्याविरुद्ध आपण हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. परंतु सुप्रीम कोर्टच्या निर्णयाविरुद्ध आपल्याला कुठेच जाता येत नाही. पण पॉसिबिलिटी आहे एखाद्या वेळेस असं होऊ शकते की सुप्रीम कोर्टने दिलेला निर्णय काही अंशी चुकीचा असू शकतो आणि ती चूक आपल्या नंतर लक्षात आली असेल आणि अशी जर चूक नंतर लक्षात आली असेल तर अशी चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये कलम 72 मध्ये प्रावधान दिलं की अशी जर एखादी कंडिशन घडली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रपतींना क्षमादान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मग ज्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे तो व्यक्ती राष्ट्रपतींना क्षमा याचना तशा प्रकारची याचना करेल, तशा प्रकारचा अर्ज देईल आणि मग राष्ट्रपती काय करू शकतात, त्या व्यक्तीला क्षमादान करू शकतात. आता क्षमादान करू शकतात किंवा शिक्षा जी प्राप्त झालेली आहे ती शिक्षा तहकूब करू शकतात. शिक्षा तहकूब करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा झाली असेल तर अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीला 1 तारीख आपण असं म्हणू शकतो की 1 जानेवारीला जर फाशीची शिक्षा होणार असेल तर राष्ट्रपती ती शिक्षा तहकूब करू शकतात आणि असं म्हणू शकतात की बाबा 20 दिवसानंतर ती शिक्षा दिली जाईल. शिक्षा तहकूब करणे म्हणजे थोडक्यात थांबवणे. तर अशा प्रकारे शिक्षा तहकूब करू शकतात. क्षमादान म्हणजे शिक्षेतून मुक्त करणे, ती शिक्षा पूर्णपणे समाप्त करणे, त्या व्यक्तीला रिलीज करणे. शिक्षा तहकूब करणे म्हणजेच शिक्षा थांबविणे, त्याचा पुढे ढकलणे. एक्झॅक्टली अशा प्रकारे. किंवा काही वेळेस राष्ट्रपती काय करू शकतात, क्षमादान या अधिकाराखाली की ते शिक्षा कमी करू शकतात किंवा शिक्षेचं स्वरूप बदलू शकतात. ठीक आहे. शिक्षेचं स्वरूप बदलणे, शिक्षेचं स्वरूप बदलू शकतात. एखादी शिक्षा कमी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप अशी शिक्षा प्राप्त झाली असेल तर त्याला शिक्षा कमी करणे म्हणजे 5 वर्षाची करणे, 3 वर्षाची, 6 वर्षाची अशी जी आहे शिक्षा कमी करणे किंवा मग शिक्षेचं स्वरूप बदलणे. एखाद्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा मिळाली असेल तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा कन्व्हर्ट करणे जन्मठेपेमध्ये. अशा अशा प्रकारची शिक्षा कन्व्हर्ट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना प्राप्त होत असतो. आता इथे एक मुद्दा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे की कलम 72 नुसार जो शिक्षेचा क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो तो कोणत्या शिक्षेविरुद्ध तर फर्स्ट आपण त्याच्यामध्ये असं म्हणू की लष्करी न्यायालय. ठीक आहे. लष्करी न्यायालय. जर लष्करी न्यायालयाने जर शिक्षा दिली असेल तर त्या शिक्षेविरुद्ध क्षमा याचना राष्ट्रपतींकडे करता येते. किंवा सेकंड असं म्हणू आपण की केंद्रीय कायद्याने जर शिक्षा मिळाली असेल, केंद्रीय कायदे. ठीक आहे. केंद्रीय कायद्यानुसार म्हणजे जे केंद्र सरकारचे कायदे असतात, केंद्र सरकारच्या कायद्यानुसार जर शिक्षा मिळाली तर इथे क्षमा दान करता येते किंवा क्षमा याचना करता येते. समजा केंद्र सरकारचा आपण कायदा म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट. अॅट्रॉसिटी ऍक्ट हा केंद्र सरकारचा आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जर पाहिला तर तो महाराष्ट्र सरकारचा आहे. मग एखाद्या व्यक्तीने जर प्रचंड अंधश्रद्धा पाळली आणि त्याविरुद्ध जर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्या व्यक्तीला जर शिक्षा मिळाली तर तो व्यक्ती राष्ट्रपतीकडे दया याचना डायरेक्टली करू शकत नाही. तर अशा व्यक्तीला राज्यपालाकडे जावं लागते कारण की तो घटक राज्याचा कायदा आहे. म्हणून मग राष्ट्रपती कोणत्या व्यक्तीचा क्षमादान याचिका स्वीकारतात आणि त्याला क्षमादान करतात तर लष्करी कायद्याने लष्करी न्यायालयाने जर शिक्षा दिली असेल तर अशी शिक्षा, केंद्रीय कायद्यानुसार जर शिक्षा मिळाली असेल तर तशा शिक्षेला ते माफ करू शकतात. किंवा एक तिसरं याच्यामध्ये आहे मृत्यूदंड. मृत्यूदंड. मृत्यूदंड कॅन्सल करण्याचा अधिकार तो केवळ आणि केवळ पुढे राष्ट्रपतीला प्राप्त होतो. जर मृत्यूदंडाची शिक्षा मग ते घटक राज्याच्या कायद्यानुसार मिळो अथवा केंद्रीय कायद्यानुसार मिळो, अशा प्रकारची मृत्यूदंडाची शिक्षा त्याला क्षमा देणं हे राज्यपालाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. तर त्यासाठी केवळ आणि केवळ राष्ट्रपतींकडेच आपल्याला जावं लागते. तर अशा प्रकारचे हे जे 3 शिक्षा आहेत तर या माध्यमात राष्ट्रपती क्षमादान करू शकतात. याला म्हणू आपण राष्ट्रपतींचे न्यायिक अधिकार. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू शकतो तो म्हणजे परराष्ट्र संबंध विषयक अधिकार. आता परराष्ट्र संबंध विषयक अधिकार म्हणजे काय की भारत आणि इतर देश यांच्यामध्ये जो संबंध असतो त्या संदर्भातला हा काही अधिकार आहे. आता याच्यामध्ये काय होतात अगदी लिमिटेड 2-3 मुद्दे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचे. जसे की फर्स्ट जे आंतरराष्ट्रीय करार असतात. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय करार किंवा तह किंवा ह्या ज्या बाबी आहेत ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि इतर देशांसोबत जे काही करार होतात किंवा भारत आणि आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या ज्या संघटना असतात जसे की WTO, IMF, वर्ल्ड बँक, युनेस्को अशा ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या संस्थांमध्ये
जे काही कायदे होत असतात तर त्या कायद्यामध्ये सहभागी व्हायचं अथवा नाही व्हायचं, किंवा ते कायदे किंवा ते करार, मग असे जे आंतरराष्ट्रीय करार असतात, मग ते आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या देशाबरोबर असो, मग कोणतेही आंतरराष्ट्रीय करार आणि तह हे राष्ट्रपतींच्या नावानेच चालवले जातात. म्हणजे राष्ट्रपतीच्या नावाने तो करार केला जातो, की भारताच्या वतीने राष्ट्रपती आणि ती बाजू जी काही असेल, तो एखादा देश असेल अथवा आंतरराष्ट्रीय संस्था असेल, तर अशा यांच्या दरम्यान तो करार होत असतो. म्हणजे इथे राष्ट्रपतीच्या नावाने आंतरराष्ट्रीय करार होत असतात फर्स्ट. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय जेवढेही निर्णय घेतले जातात ते सर्व राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. म्हणजे कोणताही निर्णय असो तो, एखादा आंतरराष्ट्रीय कायदा त्याला मान्यता देणे, न देणे, किंवा एखाद्या देशाला एखाद्या देशातील नागरिकांना आपल्या देशामध्ये थोडक्यात आपण असं म्हणू की त्याला आश्रय देणे, किंवा असे कोणतेही निर्णय असोत, तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते निर्णय घेतले जातात. राष्ट्रपतींच्या नावाने ते निर्णय घेतले जातात. त्यानंतर तिसरा एक मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे की भारताचे जे राजदूत असतात, ठीक आहे ना, राजदूत किंवा उच्चायुक्त, भारताचे जे राजदूत किंवा उच्चायुक्त असतात की जे आपल्या देशाचा संबंध इतर देशाशी सांभाळण्याचं काम हे राजदूताकडे असते, किंवा भारताचं जे इंटरनॅशनल रिलेशन आहे, म्हणजे समजा आपण म्हणू इंडिया चायना रिलेशन, मग इंडिया चायना रिलेशन मेंटेन करण्याचं काम हे काही राजदूतांकडे असते, आणि मग ते मेंटेन करण्यासाठी भारतातून काही राजदूत हे चायनामध्ये नियुक्त केले जातात. मग अशा राजदूतांची नियुक्ती करणं, उच्चायुक्ताची नियुक्ती करणं हे कार्य राष्ट्रपतींचं आहे. तसंच आपण असं म्हणू की परदेशाचे परकीय, ठीक आहे, परकीय जे राजदूत असतात, म्हणजे दुसऱ्या देशाचे राजदूत, ते पण आपल्या देशामध्ये येत असतात. कारण की हे अशा प्रकारचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. जर आपल्या देशाचा राजदूत आपण दुसऱ्या देशात पाठवत असू, तर त्या देशाचा राजदूत आपल्याला स्वीकारावा लागतो, आणि हे डेफिनेटली होत असते. म्हणून ज्या ज्या देशामध्ये आपण राजदूत पाठवलेले आहेत त्या प्रत्येक देशाचा राजदूत आपल्या देशामध्ये असतो. म्हणून आपल्या देशातले राजदूत दुसऱ्या देशामध्ये नियुक्त करणे आणि दुसऱ्या देशाच्या राजदूतांना भारतामध्ये परवानगी देणे हे अधिकार राष्ट्रपतींचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा अधिकार पाहिला, तर पुढचा अधिकार म्हणजे थोडक्यात आपण म्हणू सैन्यविषयक अधिकार. आता सैन्यविषयक अधिकारामध्ये फक्त आपल्याला दोन मुद्दे डिस्कस करायचे आहेत. जसे की सैन्यविषयक अधिकारामध्ये आपण पाहू शकतो की जे आपले तीनही सेना दल आहेत, जसे की त्यामध्ये भूदल आहे, नाविक दल आहे, ठीक आहे, आपण म्हणू भूदल, त्यानंतर नाविक दल, त्यानंतर हवाई दल, या तीनही दलाचे जे सेना प्रमुख असतात, तीनही दलाच्या सेना प्रमुखाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. आणि हे आपण सुरुवातीला राष्ट्रपतीच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं होतं, आणि म्हणूनच राष्ट्रपतींना आपण सरसेनापती म्हणतो. तीनही दलांच्या प्रमुखांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात फर्स्ट. त्यानंतर सेकंड बाब अशी आहे की दुसऱ्या देशाशी जेव्हा युद्ध केलं जाते, त्याला आपण थोडक्यात असं म्हणू की युद्ध घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. एखाद्या देशाशी युद्ध सुरू करणे किंवा ते युद्ध समाप्त करणे हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. राष्ट्रपतींच्या नावाने तसा आदेश काढावा लागतो, आणि जेव्हा राष्ट्रपतींच्या नावाने तसा आदेश निघतो तेव्हाच आपण दुसऱ्या देशाशी युद्ध सुरू करू शकतो. मग अशा प्रकारचं युद्ध घोषित करणे किंवा युद्ध समाप्त करणे हा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतो. आता त्याही पुढचा एक शेवटचा अधिकार आपण पाहू, आणीबाणी विषयक अधिकार. आता खरं तर आणीबाणी विषयक अधिकार हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. एक स्वतंत्र चॅप्टर आहे आणीबाणी विषयक अधिकार, परंतु किंवा आणीबाणी हा चॅप्टर आपल्याला एक स्वतंत्र चॅप्टर आहे. पण सध्या फक्त राष्ट्रपतींचा आणीबाणी विषयक अधिकार म्हणून आपण थोडक्यात डिस्कस करू की राष्ट्रपती हे 3 प्रकारची आणीबाणी घोषित करू शकतात. जसे की त्यामध्ये आहे फर्स्ट राष्ट्रीय, ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार, घटनेतील कलम 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे संपूर्ण देशामध्ये अशी काही आणीबाणी लागू केली जाते की त्या आणीबाणीच्या नंतर भारतातील नागरिकांचे हक्क हे रद्द केले जातात, ही राष्ट्रीय आणीबाणी. त्यानंतर थोडक्यात आपण असं म्हणू की घटनात्मक आणीबाणी, त्याला आपण राष्ट्रपती राजवट असे म्हणतो. राष्ट्रपती राजवट, तर राष्ट्रपती राजवट ही कलम 356 नुसार लागू केली जाते. त्यानंतर तिसरा आहे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार.
एक्झॅक्टली फक्त तिन्हीचा आपण अर्थ पाहू आणि डिटेल डिस्कशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या संदर्भात करणार आहोतच, कारण की तो एक स्वतंत्र चॅप्टर आहे. इथे फक्त राष्ट्रपतींचा अधिकार म्हणून आपण थोडक्यात पाहणार आहोत. राष्ट्रीय आणीबाणी. आता राष्ट्रीय आणीबाणी ही 2 कंडिशनमध्ये घोषित केली जाते. जसं की एखाद्या देशाने जर आपल्या देशावर आक्रमण केलं असेल किंवा आपलं दुसऱ्या एखाद्या देशाशी जर युद्ध झालं असेल, तर अशा वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. ती एक्सटर्नल इमर्जन्सी असते. म्हणजे बाह्य राष्ट्रीय आणीबाणी. दुसरे कारण असते ते म्हणजे देशामध्ये जर एखाद्या वेळेस सशस्त्र उठाव झाला आणि असा सशस्त्र उठाव झाल्यानंतर तो उठाव नियंत्रित आणण्यासाठी देशांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते कलम 352 नुसार. त्याला आपण इंटरनल इमर्जन्सी किंवा अंतर्गत आणीबाणी असं आपण त्याला म्हणत असतो. हे झालं राष्ट्रीय आणीबाणी. त्यानंतर राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट ही एखाद्या घटक राज्यामध्ये लागू केली जाते. म्हणजे घटक राज्यामध्ये जे सरकार असते ते सरकार जर अस्तित्वात येत नसेल किंवा घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही सुद्धा 2 कारणांनी लागू करता येते. त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की एखाद्या घटक राज्यामध्ये जर सरकार स्थापन होत नसेल, कदाचित असं होऊ शकते की त्या घटक राज्यामध्ये इलेक्शन झाल्यानंतर तिथे 3 पक्षाला अशा सारखीच मते मिळालीत. मग अशा वेळेस कोणत्याही एका पक्षाला पूर्णपणे बहुमत प्राप्त झालं नाही आणि त्याच्यातले कोणतेही 2 पक्ष एकत्रित यायला तयार नाहीत, कोॲलिशन किंवा आघाडी करायला तयार नाहीत. अशा वेळेस त्या राज्यामध्ये सरकार स्थापन करणं हे इम्पॉसिबल बनते. आणि जर समजा कधी असं बनलं तर अशा वेळेस तिथे केंद्र सरकारची सत्ता प्रस्थापित केली जाते, म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. हे झालं फर्स्ट कारण की सत्ता स्थापन न होणे, सरकार स्थापन न होणे. सेकंड असं कारण आहे की जर केंद्र सरकारचे आदेश राज्य सरकारने जर मान्य केले नाही किंवा त्याचं पालन जर केलं नाही, तर अशा वेळेस त्या राज्य सरकारची जी सत्ता आहे ती काढून घेतली जाते आणि ती राष्ट्रपतींच्या अधीन केली जाते. त्याला म्हणतो आपण राष्ट्रपती राजवट. अशा 2 कंडिशन आहेत. त्यानंतर आर्थिक आणीबाणी. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जर खूप ढासळली असेल, गव्हर्नमेंटचा पूर्ण पैसा जर संपला असेल, गव्हर्नमेंटची तिजोरी पूर्ण खाली झाली असेल, गव्हर्नमेंटला साधा खर्च करणं सुद्धा जर शक्य नसेल, तर अशा कंडिशनमध्ये आर्थिक आणीबाणी कलम 307 नुसार देशामध्ये लागू केली जाते. अशा कंडिशनमध्ये ज्या काही सरकारी योजना असतात त्या सरकारी योजनांच्या खर्चामध्ये कपात केली जाते. होऊ शकते याच्यामध्ये काही वर्षासाठी त्या योजना पूर्णपणे बंद केल्या जाऊ शकतात किंवा जे सरकारी कर्मचारी असतात अगदी क्लर्क पासून ते राष्ट्रपतींपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत त्या पगारमध्ये कपात केली जाते. अशा बऱ्याचशा बाबी आहेत. आपल्याला हे आणीबाणीचं चॅप्टर प्रचंड डीपमध्ये डिस्कस करावं लागेल. आज फक्त आपण राष्ट्रपतींचे अधिकार म्हणून थोडक्यात इथे पाहिलेलं आहे. मग ह्या तिन्ही प्रकारच्या ज्या आणीबाणी आहेत त्या घोषित करण्याचं काम किंवा अधिकार तो राष्ट्रपतींचा असतो. आता मित्रांनो, आपण भरपूर पाहिलेलं आहे की हे असे अनेक अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतात, परंतु हे अधिकार पार पाडत असताना राष्ट्रपती स्वेच्छेने ते अधिकार पार पाडतात का? तर त्याचं उत्तर आहे नो. हे सर्व अधिकार पार पाडत असताना त्यांना पंतप्रधानाचा सल्ला आवश्यक असतो. नुसता आवश्यकच नाही तर तो बंधनकारक असतो. पंतप्रधानाच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय याच्यातला कोणताच निर्णय राष्ट्रपतींना घेता येत नाही. ठीक आहे. तर हे झाले राष्ट्रपतींचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार. या अधिकारासोबतच राष्ट्रपती हा चॅप्टर आपला संसदीय शासन व्यवस्थेमध्ये संपला. म्हणजे जे संसदेमध्ये आपण 3 घटक पाहत होतो, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, त्यापैकी राष्ट्रपती हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. पुढचा टॉपिक आपल्याला राज्यसभा आणि लोकसभा हे पाहायचे आहेत, पण तत्पूर्वी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणीबाणी विषयक ज्या तरतुदी आहेत घटनात्मक त्या पूर्ण तरतुदी नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. त्यानंतर मग राज्यसभा आणि लोकसभा आपण पाहूयात, कारण की हा एक मुद्दा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. राष्ट्रीय आणीबाणी किंवा ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण त्या लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत तुम्ही हे सर्व रिव्हिजन करत राहा, स्वतःच्या नोट्स तयार करत राहा आणि विशेष म्हणजे घरीच बसा. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढत आहे. स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.